तर स्वराजची इमर्जन्सीमध्ये एक छोटीशी लेझर सर्जरी करायची आहे आणि त्याच्यासाठीच आज संपूर्ण दिवस आम्ही हॉस्पिटल फिरलो. त्याची सोनोग्राफी, त्याची ब्लड टेस्ट सर्व टेस्ट केल्या आणि रिपोर्ट सर्व छान आलेले आहेत. आता सोनोग्राफी झालेली आहे, रिपोर्ट यायचे बाकी आहे. आईला किंवा बापाला काही झालं ना तर ते कोणते आईबाप सहन करते, परंतु मुलाला जर काही डॉक्टरने थोडीशी जरी टेस्ट म्हटली तर घाबरून जातो, असं असते माझं. हॅलो, गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं या चॅनलवर, ज्याचं नाव आहे मोहिनी हजारे. फायनली आपण माहेरी आलेला आहोत, तुम्ही बघू शकता. आणि हे आहे मेरा एरिया जहाँ पे मेरा बालपण गया आहे. आणि खूप छान बघू शकता. खूप काही स्वप्न बघून हे घर बांधलं होतं काही, परंतु इट्स ओके. इथं आल्यावर ना मला आनंद पण होतो आणि दुःख पण वाटते. आनंद या गोष्टीचा होतो की खूप दिवसांना आपण आपल्या जन्मभूमीवर, आपण किती पुण्यात जा, मुंबईत जा, परंतु आपली जी नाळ जुळलेली असते ना ती आपल्या गावच्या लोकांसोबत आणि त्या जागेसोबत अटॅचमेंट पण भरपूर असतात. कारण इथं म्हणजे आपलं घर आपल्यासमोर बांधणं, बघणं आणि ते सोडणं खूप म्हणजे दुःख होत असते, पण इट्स ओके. तर सकाळ झालेली आहे, भरपूर कामं करायची आहेत. तर लेट्स स्टार्ट आणि गप्पा गोष्टी पण करूया आणि व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. गणेशजी काय झोपून आले? वा वा वा. मला तर वाटते मी आरामाने नाही आले, हे तिघच जण इथं आरामाने आलेले आहेत. गणेशजी, लेकरू उठलं माया. गणेशजी, तुम्ही आले वाटते इथं आरामाले. यार गणेशजी उठा बरं लवकर, उठा लवकर. अरे यार कोण? गणेशजी, माहेरी मी आलेली आहे आराम करायला, तुम्ही नाही आलेल्या. मी 7लेच उठली आणि तुम्ही किती वाजता उठले? इमानदारीनं सांगा. आरामासाठी डिलिव्हरी करायच लागते का? हा, मग आणू स्वराजले एक भाऊ. हा, घ्यायचा का तिसरा चान्स? बस आवरा हे आणि या लवकर चहा प्यायला. ओके. मम्मीची पूजा पण झाली माझ्या. करतो मी सगळंच. चल बाळा. हाय हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं या चॅनलवर, ज्याचं नाव आहे मोहिनी हजारे. कसे आहे तुम्ही? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे. तर मी माहेरी आलेली आहे हे तर तुम्हा सर्वांना माहिती आहे. तर सकाळी उठल्याबरोबर सगळ्यात अगोदर आम्ही ना घर क्लिनिंग वगैरे सगळ्यात अगोदर करून घेतलं, कारण भरपूर अशी धूळ झाली होती आणि आई एकटी बिचारी किती करणार. तर गणेशजी आणि मी मिळून आम्ही मस्तपैकी सगळ्यात अगोदर घर स्वच्छ करून घेतलं. आणि हे माझे प्रमोशनचे हे आहेत प्रॉडक्ट, कारण मी मिशो, अमेझॉन आणि फ्लिपकार्टसोबत काम करतो. तर मी जिथे जाणार तिथे ते लोक पार्सल लावून देतात. तर मी त्यांना असं बोलली होती की बाबा मी आता माहेरी जात आहे आणि माझे काही काम आहेत दुसरे, तर त्याच्यामुळे तुम्ही पार्सल काही दिवस लावू नका. तर ते बोलले तसं नाही मॅडम, तुम्ही आमच्यासोबत काम करता त्याच्यामुळं तुम्हाला आमचं काम कंटिन्यू करावंच लागणार. आणि त्यांनी माझा आईच्या घरचा ॲड्रेस घेतला आणि अक्षरशः 20 ते 25 म्हणजे हे प्रोडक्ट आल्यानंतरसुद्धा दुपारी भरपूर प्रोडक्ट आलेले आहेत, ज्याचा मी व्हिडिओ घेतला नाही. तर एवढे सारे प्रोडक्ट इथं येऊन पडलेले होते. मग मी ते सर्व प्रोडक्ट बाहेर काढले आणि आम्हाला असं वाटलं की स्वराज हा नॉर्मल असेल, म्हणजे एवढं काही नसेल. तर तिथं गेल्यानंतर त्यांना सांगितलं की हा एवढं जेवण वगैरे करतो. म्हणजे स्वराजचं खरंच सांगते जेवण खूप छान आहे. म्हणजे तो भाजी, चपाती, डाळ, भात, फ्रूट्स, ड्रायफ्रूट्स, म्हणजे जे काही मी करतो ना तो बरोबर जेवण करतो, पण त्याचं वेट गेन होत नाही. आणि त्याच्यामुळं मग जिथं त्याची आधीच, आणि स्वराजचं याच्या अगोदर पण त्याच्या हातामध्ये गाठ होती, तर त्याचं पण ऑपरेशन केलं होतं मी. तेव्हा तो 1 वर्षाचा होता आणि असं वाटलं होतं त्याच्यावरचं जे संकट आहे ते टळलेलं आहे. परंतु नियतीला खूप वेगळं हे मान्य असते आणि खरंच आपल्या मुलांचं वेट वगैरे गेन नसेल होतील काही, तर प्रॉपरली डॉक्टरची ट्रीटमेंट घ्यायलाच हवी. कारण आपण म्हणतो की बाबा आईबाबांवर गेला असेल, परंतु असं काही नसतं, काहीतरी त्याच्यामागं कारणं पण असतात.
तर त्याच्याचमुळे मी जिथं तो झाला होता आणि स्वराज ॲक्च्युली 8 महिन्याचाच आहे, म्हणजे 8 महिने 1 दिवसाचाच आहे आणि 9व्या महिन्यातच बाळाची जी आहे ना ती ग्रोथ छान होत असते. आणि बिचाऱ्याच्या मागं पोटात होता तेव्हापासून ना काही सुरूच आहे. म्हणजे तो पोटात होता तेव्हा माझ्या पोटात गोळा पण होता. तर इथं मी सगळ्यात अगोदर घर वगैरे आवरून घेतलं आणि आवरल्यानंतर खरंच खूप फ्रेश आणि छान वाटत होतं. आणि असं वाटलं आज बँका होतं वगैरे तर बंदच होतं, कारण सॅटर्डे आणि उद्या संडे. तर आमचं असं ठरलं होतं की आज स्वराज नॉमिनलच असणार असं वाटलं आम्हाला. तर आम्ही त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो, परंतु डॉक्टरनी आम्हाला काही टेस्ट सांगितल्या की त्याची सोनोग्राफी करा, त्याच्यानंतर त्याच्या ब्लड टेस्ट करा, अशा त्याच्या 1-2 टेस्ट आणि ब्लड टेस्ट करण्यात आल्या. आणि त्याच्यानंतरच डॉक्टरनी आम्हाला काही कारणं सांगितली आणि एक छोटंसं लेझरचं त्याचं ऑपरेशन पण करावं लागणार आहे. कधी करायचं विचारलं, पण मी म्हटलं की जाऊ द्या, आज ना उद्या करायचंच आहे आणि आपल्या मुलांसमोर पैसा वगैरे काहीच नाही, फक्त तो व्यवस्थित राहणे आवश्यक आहे. आणि इमिजिएटली मी सर्जरी करण्याचा निर्णय घेतला. तर इथं सगळं घर वगैरे आवरून घेतलं आणि नॉमिनल होतो आम्ही, आम्हाला असं माहिती नव्हतं की बाबा असं काही निघणार म्हणून म्हणजे. तर त्याच्यानंतर मी घर वगैरे आवरून घेतलं आणि ह्या पायऱ्या वगैरे पण आवरून घेतल्या, कारण एकटी आई बिचारी किती काय करणार, म्हणजे ती एकटीच असते आणि वरचं करणार की खालचं करणार, त्याच्यामुळे भरपूर असा प्रॉब्लेम होतो. तर मी काय केलं की सर्व घर वगैरे क्लीन करून घेतलं. तसं ताई मला ओरडत होती, कारण की आता चैत्र नवरात्र आहे त्याच्यामुळे घर वगैरे झटकायचं नसते, परंतु एवढ्या धुळीमध्ये आम्हाला 8 ते 10 दिवस राहायचं होतं, कसं राहणार आहे. आणि तुम्हाला असं वाटत असणार काय की माहेरी आरामाला आला, काही माहेरी आराम वगैरे नाही, आपलेच लोक आहेत आणि इथं पण आपल्याला काम करायचंच आहे आणि शेवटी आपलंच घर आहे. आणि आई बिचारी की एवढी धंदाकड नाही की ती आमचं एवढ्या लोकांचं करणार. तर मग मी वरचे कामं करेपर्यंत आईला माहिती होतं की मला आज सिलेंडर ट्रान्सफर, माझं सिलेंडरचं जी टाकी आहे ते मला ट्रान्सफर करून घ्यायची होती. आणि दुसरं मला स्वराजला हॉस्पिटलला घेऊन जायचं होतं. म्हटलं आज हे 2 कामं आटोपली की उद्या आपण सासरी जाऊया, म्हणजे कारंजाला. आणि चालू डेज म्हणजे सोमवारपासून ऑफिस वगैरे चालू राहतात, तर मग नंतर आपण आपली कामं करूया. कारण स्वराची पण स्कूल पळत आहे, तिला एकटीला मी कोणाच्या भरोशावर सोडू, त्याच्यामुळे तिला मी सोबत घेऊन आलेली आहे. तर मी काम करेपर्यंत आईने ना कपडे वगैरे वॉश करून दिले, मी ते वर जाऊन वाळू घातले. नंतर आईने मस्तपैकी उपमा आणि ताक फोडणी दिलेला आहे. तर आम्ही नाश्ता वगैरे करून घेतला आणि फक्त किचन स्वच्छ करायची राहिली होती. तसं तर आम्हाला किचन वगैरे वापरायची नसते, परंतु म्हटलं आता आलो आहे तर किचन वगैरे स्वच्छ करून घ्या, कारण तिथं माझ्या महालक्ष्मी वगैरे असतात, तर ते पण म्हटलं स्वच्छ करून घेऊया. तर अशा पद्धतीने मग आम्ही क्लिनिंग वगैरे आटपून घेतलं आणि आमच्या डोक्यात खूप वेगळा प्लॅन चालू होता की असं करू तसं करू, परंतु कसं आहे, काय होणार कधी होणार हे काही कोणाला सांगता येत नाही. आणि त्याच्या पप्पाचं ऑपरेशन करायचं नाही आहे, तर ह्या आता याचंच निघालेलं आहे. पण इट्स ओके, कसं आहे, आपल्या जीवाला दुखापत झाली ना, आपल्याला काही झालं ना तर ते आपण सहन करून घेतो, परंतु मुलाला काही असं निघालं किंवा सांगितलं, थोडं सुई जरी लागली ना मुलांना तर खूप त्रास होतो, हे प्रत्येकाला अनुभवायला मिळतच असेल. तर संपूर्ण घर क्लीन वगैरे झालेलं आहे आणि बघू शकता, जे माझे जुने सबस्क्रायबर्स आहेत त्यांना माहिती असेल. आणि मी पुण्यावरून जे देवघर पाठवलेलं होतं ते तुम्ही बघू शकता की आईने वरच्याच घरात ठेवलेलं आहे. आणि आई रेग्युलर वर देवघर ठेवून म्हणजे पूजा वगैरे पण करते, कारण मी तिला सांगितलं होतं देवघर माझ्याच घरात ठेवशील आणि तुझे देव पण त्या देवघरात ठेव आणि वरती जाऊनच पूजा वगैरे करत जावा. त्याच्यामुळे कसं या घरातसुद्धा पॉझिटिव्ह एनर्जी राहते, दिवा वगैरे लावणं चालू राहतो. तर संपूर्ण घर क्लीन वगैरे केलेलं आहे. त्याच्यानंतर बाहेरचा जो पोर्च होता तो पण पुसून घेतला, पायऱ्या वगैरे सर्व काही पुसून घेतलं आणि आम्हाला हॉस्पिटलमध्ये जायचं होतं, पटापट तयारीला लागलो. इथं आई पाट्यावर वाटण करत आहे, कारण आईला आज रोडगे आणि वांग्याची भाजी आणि डाळ भात करायचं होतं, तर तिने मग लाईट गेली होती त्याच्यामुळे पाट्यावरच वाटण सुरू केलं. आणि गणेशजी सगळ्यात अगोदर फ्रेश झाले आणि त्यांनी पटकन देवपूजा वगैरे करून घेतली. त्यांची देवपूजा झाली आणि आम्ही निघालेला आहोत सिलेंडर ट्रान्सफर करायला. मी कशी दिसत आहे ते सांगा पहिले. कपडे तर कुठून बोलवायला छान आहे ना. हे बघा, हा ना मी आता मिशोवरून बोलावलेला आहे, अफगाणी कुर्ता म्हणतात त्याचे, अफगाणिस्तानात जायची गरज नाही. हे बाकी ती छान असं म्हणजे कॉलरचं हे आहे. तर हा ड्रेस आहे ना, हा खरंच खूप सुंदर आहे. आजूबाजूला मी इमेजेस लावत आहे, म्हणजे कॉटनचा आहे, याला अस्तर आहे, लांब बाया आहे आणि पॅन्ट बघा किती सुंदर आहे. त्याला पण खूप छान अशा मिऱ्या म्हणजे प्लेट्स आहेत आणि 600 की 500च आहे बहुतेक, कारण आता मला माहिती नाही, कारण
व्हिडिओ टाकला मी कालच. आणि बघा किती सुंदर आहे. त्याच्यानंतर आम्ही निघालो बाहेर. तर आमचं घरातलं आवरून झालेलं आहे आणि आम्ही झालेलो आहोत गॅस कनेक्शन जे आहे ते ट्रान्सफर करून घ्यायचं आहे. तिकडं जात आहो. आतापर्यंत घरातलं आवरणं झालं. इकडून चला. आणि आमचं नशीब एवढं खराब की आम्हाला रिक्षा पण नाही सापडत आहे. मग आम्हीच बोलत 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 आलो कितीतरी दूर चालत. ऊन बघा किती आहे. आधी आम्ही ज्या डॉक्टरकडे जातो त्यांच्याकडे गेलो आणि त्याच्यानंतर सोनोग्राफीसाठी गेलो. तर तिथं भरपूर आम्हाला वेळ लागला. तर त्यामुळे गणेशजी तिथं झोपले थोड्या वेळ. त्यांना भरपूर अशी झोप येत होती आणि मग मला काही सुधरत नव्हतं, कारण आपल्या मुलांना असं काही सांगितलं ना की टेन्शन येतं ना. तर सगळ्यात अगोदर डॉक्टरकडे गेलं, त्यांना सर्व सांगितलं काय आहे काय नाही. मग त्यांनी आम्हाला सोनोग्राफी करण्यासाठी पाठवलं. त्याच्यानंतर आम्ही इथं आलो सोनोग्राफी करण्यासाठी. तर इथं नंबर लावल्यानंतर आम्हाला 1 ते 1.5 तास लागला. आई घरी आमच्यासाठी स्वयंपाक वगैरे करत होती, परंतु मुलासमोर आम्हाला जेवणसुद्धा खावंसं वाटत नव्हतं. आता सोनोग्राफी झालेली आहे, रिपोर्ट यायचे बाकी आहे. चला इकडे. झाली ना सोनोग्राफी? हां सॉलिड स्पीड में सोनोग्राफी झाल्यानंतर आम्ही ब्लड टेस्ट केल्या आणि ते रिपोर्ट घ्यायला आणि सोनोग्राफीचा रिपोर्ट घ्यायला आम्हाला परत जायचं होतं. 1 ते 1.5 तास वेळ होता. मग आईचे कॉलवर कॉल चालू होते की बाबा तोपर्यंत जेवण करायला घरी या. त्याच्यानंतर स्वराज हे आणि मी घरी आलो. स्वराला आम्ही आईकडेच ठेवलं होतं. तर आईने मस्तपैकी आज आमच्यासाठी वांग्याची भाजी, डाळ भात आणि म्हणजे आमच्या विदर्भातले प्रसिद्ध असे रोडगे केले होते. त्याच्यानंतर आम्ही जेवण वगैरे करून घेतलं आणि रिटर्नमध्ये आम्ही पटापट आवरून घेतलं. जेवण तर अक्षरशः करावंसं वाटत नव्हतं, परंतु एकीकडे आईची पण मेहनत होती दिवसभराची. तर म्हणजे आज सकाळपासून जे उपमा खाल्ला होता त्याच्यावरच आम्ही हॉस्पिटल फिरत होतो. त्याच्यानंतर आम्ही घरी आलो, जेवण केलं. स्वराजला पण मी डाळ भात भाजी भरवली आणि जेवण केल्यानंतर हॉस्पिटलमध्ये गेलो. आणि हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर डॉक्टर बोलले की तुमच्या पोटात गोळा होता आणि त्याच्यात तो 9 महिने राहिलेला आहे, म्हणजे 8 महिने राहिलेला आहे. आणि तो झाला तर तेव्हा थोडा प्रॉब्लेमच झाला होता, म्हणजे त्याचा श्वास वगैरे थांबला होता. आणि असं भरपूर काही कारणं होते. त्याच्या जन्माच्या वेळची स्टोरी तर खूप भयानक आहे, जे काहीच लोकांना माहिती आहे. आणि तेव्हासुद्धा मी त्याला मरणाच्या दारातून वाचवलेलं आहे आणि खूप त्याच्या वेळेस मी नवस वगैरे केलेला आहे. परंतु माझे स्वामी माझ्या मागं संकट आणत आहे, परंतु या संकटातून तेच मला बाहेर काढणार आहेत. तर सर्वांनी प्रार्थना करा त्याची सर्जरी शांततेने आणि खूप छान पद्धतीने पार पडू द्या. आणि मी तर स्वामींना प्रार्थना केलेलीच आहे आणि माझे स्वामी माझ्या आयुष्यात चांगलंच करणार आहेत, एवढा माझा विश्वास आहे. काही वाईट होऊ नये म्हणून त्यांनी हे जे काही आहे ते लवकरात लवकर माझ्यासमोर आणलं. आणि आपला स्वराज लवकरच बरासुद्धा होणार आणि छानसुद्धा होणार. तर त्याच्यानंतर म्हणजे खूप अस्वस्थ वाटत होतं, परंतु रडू शकत नाही, कारण मी जर रडली, मी जर धीर सोडला तर बाकीचे जे आहेत आई माझा नवरा हे पण धीर सोडून देतील. ॲक्च्युली गणेशजी तर हॉस्पिटलमध्ये रडत होते, परंतु इट्स ओके. हॅलो फ्रेंड्स, तर आज सकाळपासून आम्ही दवाखाना फिरलो, तर आत्ता घरी आलेला आहो. तर सांगते मी का बरं. तर हा ड्रेस बघू शकता, खूप छान. हा म्हणजे इथं आल्यावरही तुम्हाला सांगितलेलं आहे पार्सलचे कामं चालूच आहे. हे सर्व तुम्हाला पार्सल दिसत आहेत ना, तर हे मला प्रमोशन करायची होती. असं वाटलं, म्हणजे माझं ना प्लॅनिंग खूप वेगळं होतं की आम्ही असं ठरवलं होतं की 2 दिवसात सर्वांच्या भेटी वगैरे घेऊन यायचं, सासरी वगैरे जायचं. परंतु तुम्हाला मी सांगितलं होतं की स्वराज थोडासा आजारी आहे, त्याच्यामुळं त्याची ट्रीटमेंट इथलीच करत आहे आधीपासून मी. त्याच्यामुळे मला वाटलं की आपल्या गावातच ट्रीटमेंट करायची. तर त्याच्यामुळे आम्ही आज त्याची ट्रीटमेंट केली. तर आम्हाला संध्याकाळ झाली ट्रीटमेंट करायला पूर्ण. तर आमचं सासरी जायचं झालेलं आहे कॅन्सर. तर हा ड्रेस तुम्ही बघू शकता, खूप छान असा ड्रेस आहे. आणि याला कोणता तरी ड्रेस म्हणतात, जे मी सांगणार आहे तुम्हाला व्हॉइसओव्हरमध्ये. तर बघा ड्रेस बघा किती छान आहे हे. आणि बघा आता तुम्हाला सांगते मेन गोष्ट. अफगाणिस्तान, पाकिस्तान नाही, अफगाणिस्तान नाही म्हणत त्याला. अफगाणिस्तान तू म्हटलं तर मगाशी. तर आमच्या स्वराजच्या काही ट्रीटमेंट वगैरे झालेल्या आहेत, अजूनही काही आम्हाला उद्या त्याच्या करायच्या आहेत. आणि कसं आहे, एक समजा आईला किंवा बापाला काही झालं ना,
तर ते कोणतेही आईबाप सहन करते, परंतु मुलाला जर काही डॉक्टरने थोडीशी जरी टेस्ट म्हटली तर घाबरून जातो, असं असते माझं. तर बघूया उद्या अजून आम्हाला त्याच्या काही टेस्ट वगैरे करायचे सांगितलेले आहे. आज तर आम्ही संपूर्ण हॉस्पिटल फिरू बघा, त्याचे डॉक्युमेंट किती जमा केलेले आहेत. तर बघूया आता उद्या, आहे ना. हां, गणेशजीला बघा किती आलं टेन्शन. तर उद्या अजून आम्हाला हॉस्पिटलमध्ये जायचं आहे. तेच मी म्हणत होते की याचं वजन का नाही गेन होत. त्याला इथलेच डॉक्टर पाहिजेत, अकोटमधलेच, कारण इथंच त्याची आधीपासून ट्रीटमेंट झालेली आहे. तर चला, तरी पण साहेबांचं काही मस्त्या कमी होत नाहीत. झोपणं बाळा, झोपणं. आता नाही खेळायचं, उद्या आपल्याला हॉस्पिटलला लवकर जायचं बाळा. नाही खेळायचं आता. तर चला, बस का गणेशजी. हा, नका घाबरू, इट्स ओके. तर आज स्वराजचं आम्ही ब्लड टेस्ट केलं, त्याच्यानंतर सोनोग्राफी केली, आणि अजून काय केलं. पप्पा काढून द्या ते, काढून द्या ना. तुला गरमी होते काय रे. ते काढून नाही देत आहे. काय पाहिजे ते ठेवते. द्यावं त्याला खेळायला थोडे. तर ब्लड टेस्ट वगैरे केल्या, त्याच्या सोनोग्राफी केली, तरी पण अर्ध्या त्याच्या टेस्ट राहिलेल्या आहेत. म्हणजे बघा ना, आम्ही आलो होतो कशासाठी, आणि निघते तिसरंच काम आमच्या मागं. तर तरी पण यांना म्हटलं जाऊ द्या, सासरी काही जायचं कॅन्सल केलं, आणि सासऱ्यांना कॉल केलेला आहे. त्यांना स्वराजच्या भेटीसाठी इथंच बोलवून घेणार आहे, कारण माझे दुसरे पण कामं भरपूर थांबलेले आहेत. तर बघूयात आता उद्या काय सांगतात अजून डॉक्टर. तर असा होता आजचा ब्लॉग. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय सर्वांना. श्री स्वामी समर्थ.